जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वाढत असलेला वावर दिवसेंदिवस भयानक होत आहे. जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण रोडवरील पांगरी गावाजवळ काल बिबट्याने जनावरांच्या गोठ्यावर हल्ला करून 2 जनावरे ठार केली. आपल्या गोठ्यातील सर्व जनावरे शेतकऱ्यांसाठी प्रिय असतात. त्यात बिबट्याने 2 जनावरे मारल्याने संबंधित नागरिक आक्रमक झालेले आहेत. पाहूया याबाबतची डिटेल माहिती. ग्रामीण कट्टा चॅनेल साठी संपादक भरत मोरेसह प्रतिनिधी निलेश कुमकर, पांगरी. बरं, नाव काय आपलं? लक्ष्मण मंगारी मोरे. काय झालं? बिबट्याने रात्री शेळ्यांवर हल्ला केला. किती वाजता वेळा साधारणपणे? 4:30च्या दरम्यान. घरात बांधले होते का बाहेर होते शेळ्या? गोठ्यामध्ये होते. गोठे होत्या. म्हणजे गोठ्यामध्ये ही साधारणपणे जाळी तोडून आतमध्ये आलेलं आहे, नाही का? हो. तर जाळी तोडून आतमध्ये आलं त्यावेळेस तुम्हाला कळलं कसं काय? सकाळी उठून आले. हो. त्यांनी मग पळताना त्या जाळीतून पळताना बिबट्याला पाहिले. मग तुमची मागणी काय? वन विभाग मागणी काय तुमची? आमची नुकसान भरपाई मिळावं. नुकसान भरपाई मिळावी. आम्हाला पिंजऱ्याची अत्यावश्यक गरज आहे. महिना झाला आम्ही बिबट्या येत जाता नेहमी दिसतोय, दिवसा रात्री. लहान लहान मुलांना भीती आहे आणि तरी सुद्धा ते लोक काही कारवाई करत नाहीये. कारवाई करत नाही. आपलं नाव? माझं नाव दिलीप दिलीप. जवळजवळ 10 ते 12 घरे आहेत आणि लहान लहान मुलांची लहान लहान मुलं पण आहेत, महिला पण आहेत. शक्यतो या ठिकाणी गव्हर्नमेंटला एकच मागणी की सौर पॅनलचं जे कंपाऊंड असतं हे या ठिकाणी प्रत्येक घराला शासनाने द्यावा, ही मला माझ्याकडून किंवा आमच्या सर्व ग्रामस्थांकडून. आणि या ठिकाणी सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे सर्व जे सभासद काय असतील, या ठिकाणी लाईटचे पोल आहेत पण एकाही पोलवरती लाईट नाही. लाईटची जर सुविधा जर असती तर कमी कमी हल्ला या ठिकाणी बचावला गेला असता. या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत. लाईटची पण ग्रामपंचायतनी किंवा सरपंचांनी आणि त्या लाईटची पण दखल घ्यावी आणि ह्या जी व्यवस्था आहे त्यांना सर्वांना सौर पॅनलचं जे कंपाऊंड आहे शासकीय ते द्यावं आणि जी काही शासकीय मदत आहे या शेळ्यांची ही यांना मिळावी, ही आमच्याकडून अपेक्षा. साधारणतः सकाळी आपण कॉल केला वन अधिकाऱ्यांना, तर किती वाजता ती उपस्थित होती? 11:30. पंचनामा वगैरे झाला का? कोण कोण होतं? दुधवडे आणि एक मुदवडे होते. आणि भालेराव होते. बाहेर होते. भालेराव मॅडमला आम्ही याची मागणी केली. पिंजऱ्याची मागणी सरपंचांना फोन करून सरपंचांनी त्यांना फोन करून सांगितलेले का संध्याकाळपर्यंत पिंजरा या ठिकाणी लागला पाहिजे. बालेकर मॅडम पण म्हटले का संध्याकाळपर्यंत आज या ठिकाणी पिंजरा लावू. त्यांनी सांगितलं साधारणपणे तुम्हाला साधारणपणे या बिबट्या त्रास किती दिवसापासून आहे? वर्ष व्हायला आलं. 1 वर्ष व्हायला. त्यात काही वन विभाग काही दशक घेतली होती का? नाही, काहीच नाही. म्हणजे वन विभाग हे बघायची भूमिका करत आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांना, त्यांच्या लोकांना सांगून बिबट्याचा बंदोबस्त ताबडतोब करण्यात यावा. आपलं काय म्हणणं आहे? आमचं 7:30 जनावर येते घरापाठी मागं. कारण दिसायला रोज चालूच आहे. मांजर का कुत्री काहीच माझं सुद्धा नाव तिथं किती दिसतात बिबटे साधारण? आणि थोडं नाही, त्या शेडमध्ये यांच्यावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला होता. किती बिबटे दिसतात साधारणतः अंदाजे? 2 दिसतात ना. एकूण आणि आता एक 15 वर्ष झाले ना, कुठं दरवाजापासून निघाला बा. दादा कुठं आज संध्याकाळी संध्याकाळी 7 वाजता. घरात बसलो. ज्यावेळेस कुत्रा दरवाजापासून झाला त्यावेळेस तुम्ही काय तक्रार दिली होती का? घरामध्ये आम्ही बाहेर बसलो होतो का? मळ्यावर बसलो होतो ना, इथे दारापुढून जनावरांनी त्यावेळेस काय तक्रार दिली होती का नाही? तो नाही, त्याच्या आधी मांजरं नेली दसऱ्याच्या काळात ना, तेव्हा आम्ही त्या बालिका मॅडमला तक्रार दिली. स्वतः तलाठी साहेबांनी फोन लावून दिला. मी स्वतः बोलले, मॅडम म्हटलं मी रजेवर आहे. जेव्हा फोन करू तेव्हा मॅडम रजेवर असतात. आणि त्याने या म्हटले तरी हा येत मी साहेबांना लावते म्हणले. अद्याप काय मॅडम आम्हाला भेटायला आली नाही. साधारणतः इथं बिबट्याने हल्ला केल्यामुळे आपल्या पवडेनी पांगरी ह्या शिववरती असं गांभीर्य निर्माण झालेलं आहे की लहान मुलं बाहेर समजा अंधार पडला तर बाहेर येण्यासाठी थोडंसं आम्हाला पण काळजी लागते. हे लहान मुलं पुढे गेलं तर त्यांच्यावर लक्ष टाकावं लागते. शेळी बकरी हे कुत्रे सगळे खातात. पण आमचं असं म्हणणे की वन विभागाने अति तातडीने तिथं पिंजरा लावा आणि त्याचा बंदोबस्त करून त्या आजच आलं पाहिजे. जो बिबट्या असेल त्याला बंद करावा आणि त्याची विल्हेवाट लावा अशी आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे. आणि जे पंचनामा झाला त्या पंचनामाची अति तातडीने ते नुकसान भरपाई मिळावं अशी माझी त्यांना विनंती आहे. साधारणपणे या बागेतून बिबट्या आलेला आहे. इथं सर्व जनावरच राहतात. हा जनावरांचा गोठा आतमध्ये प्रवेश केला आहे. ही इथं त्यांनी पॅक केलं होतं. जवळजवळ 3 खेळे मारले होते तरी पण तो इथून आला आणि असं इथं जाळी काढून आतमध्ये प्रवेश केला. आणि ते 2 शेळ्या म्हणजे एक शेळीने एक बोकड आणि एक दुसरा बोकड जवळजवळ याच्यात केलेलं आहे. तो जाण्याच्या याच्यातच आहे. त्याचाही पंचनामा झाला आहे. तरी या वन विभागाने थोडासा तातडीने इथं येऊन थोडा विचार करून पिंजरा लावून त्याचं विल्हेवाट लावावं अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे.